लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धा येथे मोठी कारवाई करत महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। मधुसूदन माधवराव पेटे वय वर्ष 46 असे या आरोपी अभियंत्याचे नाव आहे। ही कारवाई 24 एप्रिल 2025 रोजी बोरगाव मेघे येथील महावितरणच्या कार्यालयात करण्यात आली। तक्रारदाराचा सौर ऊर्जा पॅनल इन्स्टॉलेशनचा व्यवसाय आहे। त्यांच्या एका ग्राहकाच्या घरी सौर पॅनल बसवलेले असूनही आरोपी सहाय्यक अभियंता मधुसूदन पेठे यांनी ऑनलाईन नेट मीटरिंगची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, त्यामुळे ग्राहकाला अधिक वीज बिल येत होते। या कामासाठी पेठे यांनी तक्रारदाराकडे तब्बल 3,500 रुपयांची लाच मागितली होती। या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने 24 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। तक्रारीची तातडीने दखल घेत एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली। पडताळणी दरम्यान आरोपी पेठे यांनी तडजोडी अंती 2,000 रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली। त्यानुसार संध्याकाळच्या सुमारास एसीबीच्या पथकाने महावितरणच्या बोरगाव कार्यालयात सापळा रचला। या सापळ्यात आरोपी मधुसूदन पेठे यांनी तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईमध्ये आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वर्धा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारित 2018 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान अटकेनंतर एसीबीच्या पथकाने आरोपी मधुसूदन पेठे यांच्या घराची झडती सुरू केली आहे। तसेच त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यातील माहितीच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र नागपूर डॉक्टर श्री दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन कदम आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक संदीप मुपडे आणि त्यांच्या पथकाने केली। या पथकात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सहाय्यक फौजदार मंगेश गंदे, पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, पोलीस नाईक पंकज डहाके, पंकज टाकोने, राखी फुलमाळी, शीतल शिंदे, प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे, प्रशांत मानमोडे, गणेश पवार, मनीष मसराम, विनोद धोंगडे यांचा समावेश होता।